माळरानावर उन्हाची तीव्रता वाढली की सरपटणारे वन्यजीव, पक्षी, प्राणी यांच्या हालचाली वाढतात. अस्तित्व टिकवण्यासाठी पुढील काही महिने या वन्यजीवांना संघर्षाला सामोरे जावे लागते. सकाळच्या व सायंकाळच्या वेळेत हे वन्यजीव शिकारीसाठी किंवा अन्न मिळवण्याच्या आणि पाण्याच्या शोधात सहज दिसून येतात. दिवसा दिसणारे दुर्मिळ वन्यजीव किंवा निशाचर असणारे काही वन्यजीव उन्हाळ्याच्या या दिवसात अन्नाच्या शोधात आणि पाण्यासाठी दूरपर्यंत भटकंती करत असतात. दुपारी उन्हाची तीव्रता जास्त असते. यामुळे डोंगर उतारावर किंवा डोंगराजवळ शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची शेतकामाची लगबग सकाळच्या वेळेत दिसते. प्रचंड प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे स्थानिक व स्थलांतरित होऊन येणाऱ्या दुर्मिळ प्रजातींच्या वन्यजीवांना अधिवासाचा फटका यामुळे मोठ्या प्रमाणात बसला आहे. देवगावच्या उत्तरेला बालाघाटच्या डोंगराची डोंगर रांग आहे. या डोंगर रांगेतील खुरट्या वनस्पती व गवत सुकून गेल्यामुळे या भागात शेतकऱ्यांच्या हालचाली उन्हाळ्यात कमी प्रमाणात असतात. उन्हाळ्यात या भागातील पाण्याचे अस्तित्व संपल्यामुळे वन्यजीव पाण्यासाठी मानवी वस्त्यांकडे स्थलांतरित होतात. या डोंगर रांगेत छोटे मोठे तलाव आहेत. पावसाळ्यात या तलावात पाणी साठतं. मात्र मार्च ते मे या काळात तलावातील पाणी संपून जाते. पाणी संपून गेले की वन्यजीवांवर संकट उभे राहते. मोरखडक नावाच्या तलावाच्या खालच्या बाजूला एका ठिकाणी नैसर्गिक पाण्याचा स्रोत आहे, जो पावसाळ्यात प्रवाहित होणाऱ्या पाण्यातील मातीमुळे बुजला जातो. या ठिकाणी काही प्रमाणात वन्यजीवांसाठी पाणी उपलब्ध होत असते. या अगोदर सलग 2 वर्ष मी हा नैसर्गिक स्रोत खोदून वन्यजीवांना पिण्यासाठी पाणी खुलं केलं होतं. याही वर्षी मी आणि माझ्या चुलत बंधूंच्या साह्याने पाण्याचा हा नैसर्गिक स्रोत खोदून त्यातील गाळ काढून रिकामा केला. फक्त पाण्याचीच नाही तर पक्ष्यांसाठी चाऱ्याची सोय व्हावी म्हणून मी व माझ्या मुलींनी दररोज या भागात जाऊन धान्य टाकले.
चारा व पाणी उपलब्ध झाल्यामुळे अनेक पक्षी येथे येऊ लागले. एवढेच नव्हे तर पाणी पिण्यासाठी अनेक प्राणी दिवसा व रात्री या भागात येऊ लागले.